मार्काचे ते क्वेश्चन विचारले जातात, लक्षात घ्या. आणि माझ्या नोट्स मध्ये ते व्यवस्थित दिलेलं आहे. आता बोलू नका कोणी. पुढचा भाग आहे बफर सोल्युशन. बफर सोल्युशन त्याची डेफिनेशन काय बघा. बफर सोल्युशन डेफिनेशन, it is a solution, it is a solution which possess a definite pH value and whose pH cannot changes even after addition of small amount of strong acid or strong base. Such a solution is known as buffer solution. किंवा असं पण सांगता येईल, the solution which resist to change in its pH value even after addition of small amount of acid or base. The solution which resists to change in its pH value even after addition of strong acid, addition of strong acid or strong base. Such a solution is known as, असं सोल्युशन की ज्या सोल्युशनचा पीएच व्हॅल्यू बदलत नाही. जरी त्या सोल्युशन मध्ये ऍसिड ऍड केलं किंवा बेस ऍड केलं तरीही पीएच व्हॅल्यू मध्ये काही बदल होत नाही. कळलं का. आता हे ऍक्च्युअली कसं आहे माहिती आहे, याला व्यवहारातलं मी उदाहरण देतो. मी या खोलीमध्ये चेंडू खेळतोय मोठा, असं म्हणजे व्हॉलीबॉल वगैरे असे चेंडू मोठ्याने मी आदळला या खोलीमध्ये. स्लॅबला वरती थटून परत खाली येईल, जमिनीला थटेल किंवा जमिनीवरती आदळेल, या भिंतीला आदळेल, या भिंतीला आदळेल, याला आदळेल, परंतु भिंतीला काही इजा होईल का. अगदी तसंच असं सोल्युशन की त्याच्यामध्ये ऍसिड ऍड केलं किंवा बेस ऍड केला तरीही त्या द्रावणाचा पीएच बदलत नाही. कळलं का. A solution which resists to change in its pH value. It is a solution which resists to change in its pH value even after addition of small amount of strong acid or strong base. Such a solution is known as buffer solution. मी चेंडूचं उदाहरण सांगितलेलं लक्षात आलं. किंवा आणखी एक उदाहरण सांगतो. लोखंडी अशी स्प्रिंगची जाळी आहे. स्प्रिंग लक्षात आली का नाही. बॉलपेनच्या रिफिल मधली जशी स्प्रिंग आहे तशी. आता त्या स्प्रिंग वरती काय केलं आपण, उभं राहिलो, त्याच्यावरती आपण उडी मारली. उडी मारली तरी आपल्याला काय होतील, 4-5 असे जर्क बसतील आणि ते जर्क झाले की परत आपण आहे तसं उभा राहू स्थिर. कळतं. आणखी दुसरं उदाहरण सांगतो. रेल्वेचे डबे जोडले जातात बघा मोठ्या जंक्शनला. इंजिन डबे घेऊन आलं आणि त्या डब्याला जोडतात. डबे एकमेकाला असे करतात, ती स्प्रिंग असते मध्ये, असं हे होऊन परत काय करतं, स्थिर राहतं. अगदी तसंच घडतं.
तर बफर सोल्युशनची मी डेफिनेशन दिलेली आहे, अजिबात विसरायची नाही डेफिनेशन, कारण का परीक्षेला विचारलं जातं असं सोल्युशन की ज्या सोल्युशनचा पीएच व्हॅल्यू हा कायम स्थिर असतो आणि त्याचा पीएच व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड ऍड केलं किंवा स्ट्रॉंग बेस ऍड केला तरीही पीएच बदलत नाही, अशा सोल्युशनला म्हणायचं बफर सोल्युशन. आता त्याच्यानंतर याची कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा. बफर सोल्युशनचा पीएच व्हॅल्यू इट कॅन नॉट चेंजेस इव्हन आफ्टर डायल्युशन ऑफ सोल्युशन. त्या सोल्युशन मध्ये भरपूर पाणी होता तरीही पीएच व्हॅल्यू बदलत नाही. एक लिटरभर द्रावण आहे बफर सोल्युशनचं, त्याच्यामध्ये आणखी एक अर्धा लिटर पाऊण लिटर पाणी ओतलं तरीही पीएच व्हॅल्यू पीएच व्हॅल्यू बदलू शकत नाही. काय म्हणतोय बघा, इव्हन आफ्टर डायल्युशन ऑफ सोल्युशन पीएच व्हॅल्यू कॅन नॉट चेंजेस. कळतं का? बफर सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं तरीही पीएच व्हॅल्यू बदलत नाही. किंवा बफर सोल्युशन आज तयार केलेलं आहे, एक महिनाभर तसंच ठेवून दिलं तरीही पीएच व्हॅल्यू बदलत नाही. त्याच्यानंतर थोड्या प्रमाणात स्ट्रॉंग ऍसिड ऍड केलं किंवा स्ट्रॉंग बेस ऍड केला तरीही पीएच व्हॅल्यू बदलत नाही. त्याला बफर सोल्युशन म्हणायचं. बफर सोल्युशन मध्ये आपण त्या बफर सोल्युशनला डायल्यूट केलं, ते बराच काळ ठेवून दिलं, त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड ऍड केला किंवा स्ट्रॉंग बेस ऍड केला तरीही पीएच व्हॅल्यू कसल्याही प्रकारे 1.1% सुद्धा बदलत नाही. म्हणून त्या द्रावणाला बफर सोल्युशन म्हणायचं. अजून दुसरं उदाहरण सांगू. मी काय केलं, काहीच कारण नाही, पण विनाकारण तुम्हाला खना 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 मारायला चालू केलं, तुमची काहीच प्रतिक्रिया नाही, तुम्ही हसताय. बफर सोल्युशन. तुमच्या गालावरती मी चापटा मारत असलो तरी तुम्ही काय करताय, हसताय निवांत. म्हणजे माझ्या मारण्याचा तुम्ही प्रतिकार, म्हणजे तुम्ही काही त्याचा परिणामच करून घेतला नाही. घरामध्ये आपल्याला बोलतात बघा, कितीही बोललं तरी एखादं मॉन्ड म्हणतात, ती मॉन्ड म्हणतो आपण त्याला. तुम्हाला कितीही बोललं, शिवाय दिले तरी, काही तरी आई वडील काही बोलतात, काय नाही, आपल्यात काहीही फरक न पडणं म्हणजे बफर सोल्युशन. कळलं का? अतिशय चांगलं कळलं का? कुणाला बोलतात काय माहित नाही म्हणायचं ना. आपण मोबाईल खेळत बसलेला असतो, गेम खेळत बसलेलो असतो घरात, एक तासभर आई ओरडते, वडील ओरडतात की का आधी हे कर की ते कर की ते कर की, आपण त्या खेळात करतो. म्हणजे त्यांनी मारायला उठलं, मारलं तरी तुमच्यात काही फरक पडत नाही. बफर सोल्युशनचं मेकॅनिझम तुम्ही प्राप्त केलंय म्हणायचं. कळलं? तर बफर सोल्युशनच्या मध्ये त्याच्यानंतर आता टाइप्स ऑफ बफर. टाइप्स ऑफ बफर. पहिला टाइप आहे ऍसिडिक बफर. दोन टाइपचे बफर आपल्याला अभ्यासक्रमात आहेत. खरं तर 3 होते, परंतु आता परत एक ड्रॉप केलाय तुम्हाला परीक्षेत नाही. ऍसिडिक बफर. There are 2 types of buffer solutions. Number 1 acidic buffer. आता हा तयार कसा करायचा? It is prepared by mixing weak acid and its salt with strong base. मी जे अंडरलाईन केले ते महत्वाचं.
ऍसिडिक बफर कसा तयार केला? ऍसिडिक बफर करायचा आहे. मग ऍसिड कोणतं घ्यायचंय? वीक ऍसिड घ्यायचंय आणि त्याचा सॉल्ट कुणाबरोबर घ्यायचा आहे? बेस. इथं ऍसिड आहे, इथं बेस घ्यायचा आहे. इथं वीक आहे, इथं स्ट्रॉंग आहे. ह्याच्या नेमकं उलट इथं घ्यायचा सॉल्ट. कळतं का? अगदी केअरफुली ऐका तुम्ही. हा कसा तयार करायचा? ऍसिडिक बनवायचा आहे बफर. वीक ऍसिड घ्यायचा, कोणताही वीक ऍसिड घ्या आणि त्या वीक ऍसिडचा सॉल्ट कुणाबरोबर तयार करायचा आहे? इथं जे घेतलंय त्याच्या विरोधातलं घ्यायचं. इथं वीक आहे, इथं स्ट्रॉंग घ्या. इथं ऍसिड आहे, इथं बेस. कळलं? ऍसिडिक बफर इट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. कळलं का? एक्झाम्पल मी घेतो. वीक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, CH3COOH. इट इज ए वीक ऍसिड. दिसतं का मागच्या मुलांना? आणि आता या वीक ऍसिडचा सॉल्ट पुन्हा स्ट्रॉंग बेस म्हणजे NaOH. हा वीक ऍसिड, हा स्ट्रॉंग बेस. या दोन्हीचं मिक्सचर केलं, तयार होणारा सॉल्ट काय असेल? हे H आणि हे OH एकत्रित आले, मग तयार होणारा सॉल्ट CH3COO Na प्लस H2O म्हणजे CH3COOH प्लस CH3COO Na. Combinedly weak acid and its salt, weak acid and its salt with strong base, that is this salt, combinedly acts as an acidic buffer. कळलं का? वीक ऍसिड आणि या वीक ऍसिडचा सॉल्ट पुन्हा बरोबर स्ट्रॉंग बेस बरोबर. हा सॉल्ट आहे, सोडियम ऍसिडेट सॉल्ट. Acetic acid and sodium acetate combinedly acts as an acidic buffer. कसा तयार केलाय? परत रिपीट करतोय. Acidic buffer it is prepared by mixing any weak acid and its salt with strong base. Combinedly acts as an acidic buffer. तर ऍसिडिक बफर कसा तयार करायचा? आणखी त्याची उदाहरणं भरपूर सांगता येतील आपल्याला. आणखी कुठलं सांगता येईल? HCOOH प्लस HCOOK, HCl प्लस NaCl किंवा KCl. HCl प्लस KCl, NaCl, KCl, weak acid and its salt with strong base KOH. KOH बरोबर Cl, KCl तयार होतो. हा सॉल्ट आहे. तर अशा पद्धतीने ही उदाहरण. H2CO3 weak acid, H2CO3 weak acid and its salt with strong base combinedly acts as an acidic buffer. कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. कळाले का? कळालं का नाही? काय आवाज येईल? बफर सोल्युशन परीक्षेमध्ये न बघता लिहिता येईल आता आणि बघून होय. बेसिक बफर, ऍसिडिक बफर झालं, बेसिक बफर. ऍसिडिक बफर कसं तयार केलं? त्याच्या उलट बेसिक बफर. इट इज प्रिपेअर्ड
बाय मिक्सिंग काय घ्यायचं वीक बेस and its salt with strong acid. छान. इथं वीक आहे, इथं स्ट्रॉंग आहे, इथं बेस आहे, इथं ऍसिड आहे. बेसिक बफर इट इज prepared by mixing a weak base and its salt with strong acid. आता वीक बेस कोणताही घ्या, एक्झाम्पल NH4OH हा वीक बेस आहे. आता हा NH4OH चा सॉल्ट आपण बनवायचा NH4OH, तो पुन्हा स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे HCl. हे दोन्ही एकत्र मिक्स झाले, काय तयार झालं NH4Cl प्लस H2 म्हणजे NH4OH प्लस NH4Cl. Weak base and salt of this weak base with strong acid HCl, NH4Cl, NH4OH along with NH4Cl. It is a basic buffer. आणखी कुठलं सांगता येईल? CaCl2 CaOH twice plus CaCl2 हे पण बेसिक बफर आहे. MgOH twice plus MgCl2, MgOH twice plus MgSO4, CuOH twice plus CuSO4, CuCl2 कितीतरी सांगता येतील तुम्हाला. तर बेसिक बफर कळाले का बघा. कोणताही वीक बेस घ्यायचा आणि त्या वीक बेसचा सॉल्ट कोणत्याही स्ट्रॉंग ऍसिड बरोबर घ्या आणि ते दोन्ही मिळून बेसिक बफर म्हणून ऍक्ट होतात. कळलं? टाइप्स ऑफ बफर झाल्यानंतर आता pH ऑफ ऍसिडिक बफर, pH ऑफ ऍसिडिक बफर. ऍसिडिक बफरचा pH काढण्यासाठी इक्वेशन काय आहे बघा. pH is equal to pKa plus log of concentration of salt divided by concentration of acid to the base 10. ऍसिडिक बफरचा pH काढायचा. pH ऑफ ऍसिडिक बफर काढायचा आहे. pH ऑफ ऍसिडिक बफर that is equal to pKa. pKa म्हणजे Ka म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड किंवा काय असेल ते, प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट, त्या बफर मध्ये जो सॉल्ट घेतला त्या सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. याच्यावरून तुम्हाला pH काढता येईल. आता pKa कसा काढायचा. pKa that is equal to negative log of concentration of Ka. Ka म्हणजे तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंट समजा गिवन असेल, K डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ए वीक ऍसिड 1.8 काहीतरी दिलेला असेल तर त्याचा Ka चा मायनस लॉग घ्यायचा. pKa व्हॅल्यू आली. pKa व्हॅल्यू जर तुम्हाला मिळाली तर सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशनची किंमत सबस्टिट्यूट करा, ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशनची किंमत सबस्टिट्यूट करा, हे सर्व सोडवलं तर तुम्हाला pH ऑफ ऍसिडिक बफर मिळेल. कळलं का? साधं सोपं आहे. आपण प्रॉब्लेम घेताना येतंय. pH ऑफ ऍसिडिक बफर कसा काढायचा. pKa plus log of concentration of salt divided by concentration of acid. pKa म्हणजे की Ka हा गिवन असतो, लक्षात घ्या. Ka म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ए वीक ऍसिड. Ka ची व्हॅल्यू दिलेली असेल तर त्याचा pKa काढायचा. म्हणजे काय करायचं, pKa कसा काढायचा तर मायनस लॉग ऑफ Ka. Ka चा लॉग बघितला
त्याचा मायनस लॉग बघायचा, तो pK ची व्हॅल्यू येईल. आणि या इक्वेशनला काय म्हणायचं माहिती आहे का? हेंडरसन्स हसेलबाल्स इक्वेशन. या इक्वेशनला नाव काय आहे? हेंडरसन हसेलबाल्स इक्वेशन. या इक्वेशनचे नाव काय? हेंडरसन हसेलबाल्स इक्वेशन. कळलं का? pH is equal to pK plus log of concentration of salt divided by acid. त्याच्यानंतर pH of बेसिक बफर. काय बदल करतोय बघा फक्त. pH ऑफ बेसिक बफर कसा काढायचा? pH is equal to pKb plus log of concentration of salt divided by concentration of base. pKb कसा काढायचा? Kb ची व्हॅल्यू तुम्हाला गिवन असेल तर त्याच्यावरून pKb काढायचा. कसा काढायचा? मायनस लॉग ऑफ Kb. Kb चा लॉग बघितला मायनस लॉग, pKb मिळणार. pKb सबस्टिट्यूट केला. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन बेसिक बफर मधल्या माहिती झालं, बेसचं कॉन्सन्ट्रेशन माहिती झालं. हे सर्व सोडवलं तुम्हाला बेसिक बफरचा pH मिळून जाईल. या इक्वेशनला परत हेंडरसन हसेलबाल्स इक्वेशन फॉर बेसिक बफर म्हणायचं. मगाचं इक्वेशन ऍसिडिक साठी होतं, हे बेसिक साठी. सोपं आहे का नाही? अवघड काहीच नाही यात करत. बरोबर आहे का? त्यानंतरचा पुढचा भाग आहे बफर सोल्युशन मध्ये मेकॅनिझम ऑफ ऍसिडिक बफर. मेकॅनिझम ऑफ ऍसिडिक बफर. ऍसिडिक बफर किंवा बेसिक बफर. आपण बफर सोल्युशनचं काय सांगितलंय महत्वाचं? बफर सोल्युशनचं काय सांगितलंय? बफर सोल्युशन मध्ये पाणी होता, स्ट्रॉंग ऍसिड होता, स्ट्रॉंग बेस होता. बराच महिना 2 महिने ते ठेवून द्या, त्याचा pH व्हॅल्यू बदलत नाही. त्याचं उदाहरण मी सांगतो. बेकरीचा आज तयार केलेला पदार्थ, त्याच्यावरती एक्सपायरी डेट असते 4-5 दिवसाची. म्हणजे घरी तुम्ही आज जेवण सकाळी बनवलं की दुपारी खराब होतं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे. बरोबर आहे का? किंवा संध्याकाळपर्यंत. परंतु बेकरीचा प्रॉडक्ट आज केला तरी 4-5 दिवस तो तसाच राहतो. याचा अर्थ त्याचा pH व्हॅल्यू मेंटेन केलेला असतो, म्हणून तो खराब होत नाही. तुमची औषधं गोळ्या जी पातळ औषधं जी आहेत त्या गोळ्या आज बनवल्या तर 2-2, 3-3 वर्ष चालतात. त्याचा pH मेंटेन केलेला असतो. कळतं का बघा? रक्ताचा तुमचा pH मेंटेन आहे म्हणून तुम्ही व्यवस्थित आहे. pH बिघडला तुम्ही बिघडला. जमिनीचा pH मेंटेन केलेला आहे म्हणून जमीन चांगलं पीक देते. एकरी 10 पोती, 15 पोती, 20 पोती गहू झाला, जमिनीचा pH मेंटेन आहे. जमिनीचा pH खराब झाला, 10 एकरात 1 पोत झालं गव्हाचं. लक्षात आलं का मला काय म्हणायचंय? pH वरती सर्व काही अवलंबून आहे. pH बिघडला सर्व बिघडलं. तुम्ही आजारी पडलाय, ताप आला, थंडी आला, हे कारण झालं. परंतु तुमच्या कशाचा तरी pH बिघडला. तुम्हाला भूक लागत नाही,
तुमच्या जाठर रसाचा पीएच ऍसिडिक नाही. तुम्हाला कडी भूक लागलेली आहे भरपूर 12:30ला, आता थंडीचे दिवस आहेत, भरपूर खावं वाटतं. 12:30-1ला काय असेल ते समोर जातं. त्या जाठर रसाचा पीएच हे 6च्या आसपास असतो, म्हणजे थोडासा ऍसिडिक असतो. पट 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 खारट आहे का तिखट आहे काय बघत नाही, गिळता फक्त. गिळून झाल्यावर म्हणता की ह्या भाजीत मीठ जास्त होतं. मला काय म्हणायचंय कळतं का मी काय म्हणतोय? तुम्ही पहिल्यांदा घेत असताय तर तुम्ही 12-12:30ला भरपूर भूक लागल्यानंतर काय करता सांगा की? दप्तर कोपऱ्यात टाकायचं, असेल ते वाढ. त्यावेळेला चव कशी आहे वगैरे काय कळत नसतं, पण तिशी गिळायचं असतं. बरोबर आहे का? मी काय म्हणतोय, गिळून झाल्यावर मग सगळं ढेकर दिली, सगळं हात धुवून बेडरूम वरती झोपायला गेल्यानंतर तर कालवणात नीटच कळतं का? तुम्ही भरपूर जेवलाय आणि तुम्हाला जेवणाचा आग्रह केला, अजून एक थोडस जेवा की. तुमचा ऍसिडिक बफर नाही ना, तुम्हाला जेवणाची म्हणजे हेच होत नाही, म्हणजे बफर तुम्ही न्यूट्रल झाला ना, गरजच नाही, त्यामुळे बफर. लक्षात आलं का? ज्या वेळेला आपल्याला काही खाऊ वाटत नाही त्याचा अर्थ ते पीएच बिघडलाय तुमचा. पीएच ऍसिडिक नाही, थोडस ऍसिडिक असावा पीएच, म्हणजे तुम्ही जेवण चांगलं जातं. लक्षात. तर ठीक आहे, मेकॅनिझम ऑफ ऍसिडिक बफर. आता ऍसिडिक बफर आपल्याला कसा तयार करायचा हे तर माहिती आहे. त्याचं एक्झाम्पल घेऊया. ऍसिटिक ऍसिड प्लस सोडियम ऍसिटेट. These two acetic acid along with sodium acetate combinedly acts as acidic buffer. हे दोन्ही मिळून ऍसिडिक बफर म्हणून ऍक्ट होतं. कळतं का? एकटं नाही, याचं द्रावण हे सॉलिड स्टेट मध्ये नाही, याचं आणि याचं ऍक्वियस सोल्युशन पाण्यामधलं द्रावण हे बफर म्हणून ऍक्ट होतं. परंतु कोणतं बफर आहे ते? ऍसिडिक बफर. तर याचं मेकॅनिझम आपण बघूया. मेकॅनिझम आता काय होतं बघा. ऍसिटिक ऍसिड इट इज ए वीक ऍसिड. वीक ऍसिडचं डिसोसिएशन लिहिताना डबल एरो दाखवायचा, फॉरवर्ड बॅकवर्ड अर्धा अर्धा, कारण वीकचं डिसोसिएशन कळलं? ऍसिटेट आयन प्लस हायड्रोजन आयन. त्याच्यानंतर सोडियम ऍसिटेट सॉल्ट. हा सॉल्ट कशापासून बनलेला आहे बघा? वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून. याच्यामधलं एकाचं कॅरेक्टर स्ट्रॉंग असल्यामुळं हा भरपूर डिसोसिएट होतो. ज्यावेळेला स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग सॉल्ट असेल तर डिसोसिएटला भरपूर होतं. म्हणून हा एरो कसा दाखवलाय? फक्त एकाच दिशेने दाखवलाय. आणि त्याचं कसं होतं? ऍसिटेट आयन प्लस सोडियम आयन. इथं कसं दाखवलंय आणि इथं कसं दाखवलंय? अर्थ कळाला का? हे वीक आहे म्हणून हा पॅरो फॉरवर्ड, हा पॅरो बॅकवर्ड. म्हणजे डिसोसिएशन अल्प होत असेल तर असं दाखवायचं, डिसोसिएशन भरपूर होत असेल तर हे असं दाखवायचं. कळलं का? आता यामध्ये आता मी खाली लिहित नाही. ए ऍडिशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिड ऍड केलं याच्यामध्ये, या बफर मध्ये, तरीही पीएच व्हॅल्यू बदलत नाही. त्याचा अर्थ काय? स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे काय? HCl, H2SO4, HNO3 एटसेट्रा. आता आरएनएच्या थेअरी प्रमाणे हे ऍसिड आहे. ऍसिड ऍड करणं म्हणजेच काय ऍड करणं? H प्लस आयन्स ऍड करणं. कळतं का?
आरएनएची थेरी काय, ऍसिडला ऍसिडिक कॅरेक्टर कोणामुळे, H+ मुळे. या बफर मध्ये आपण काय केलं, या बफर मध्ये ऍडिशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड केलं. स्ट्रॉंग ऍसिडचे ऍडिशन म्हणजे यापैकी काहीतरी ऍड केलं, म्हणजेच पर्यायानं हे ऍड केलं, म्हणजे ऍड केलेले H+ आयन्स, ऍसिड मधनं जे H+ आयन्स तयार होणार आहे ते ऍड केलेले H+ आयन्स या ऍसिटेट आयनशी कंबाईन होतात आणि ऍसिटिक ऍसिडचा अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल तयार होतो. यातले हे ऍसिड ऍड केलं का नाही, ऍडिशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे म्हणजे इथं हे तयार झालं. ऍड केलेल्या ऍसिडचा इफेक्ट नाहीसा करणारे ऍसिडेट आयन्स या बफर मध्ये ऑलरेडी एक्झिस्ट आहेत आणि म्हणून ऍसिडिक बफरचा पीएच आहे तसा राहतो. आता ह्यातच समजा, आता समजा स्ट्रॉंग ऍसिड झालं, स्ट्रॉंग बेस ऍड केला, 2च मिनिटं थांबूया. स्ट्रॉंग बेस ऍड करणं म्हणजे काय, NaOH KOH हे ऍड करणं, म्हणजेच काय OH- ऍड करणं, म्हणजेच काय याच्यामध्ये OH- बेस ऍड केला तर काय होतं, याच्यातले सोडियम ऍसिटेटचे वीक ऍसिड, हे ऍसिटिक ऍसिड हे वीक आहे, हे भरपूर प्रमाणामध्ये अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल ह्याचे आहे. मग ते काय करतात, ऍसिटेट आयन तयार करतात आणि H2O मॉलिक्यूल तयार करतात. जे हे H आणि हे OH याचे मिळून काय होतं, H2O. ऍड केलेल्या बेसचा म्हणजे हायड्रॉक्सिल आयनचा इफेक्ट नाहीसा करणारे ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्यूल्स या बफर मध्ये ऑलरेडी आहेत, म्हणून पीएच व्हॅल्यू बदलत. म्हणजे ऍसिड ऍड केला, बेस ऍड केला तरीही पीएच व्हॅल्यू का बदलत नाही याचं प्रूफ आपण इथं दिलं.